विष्णू चाटे याच्याविरुद्ध खंडणीचा हा जो आरोप होता हा केस पोलिसांनी यापूर्वीच CIDने ताब्यात घेण्याच्या अगोदरच दाखल झालेला होता। त्यामुळे विष्णू चाटेच्या विरुद्ध कुठला गुन्हा नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही। त्याचप्रमाणे मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागत असतात, आरोपीला लागत नसतात। म्हणून विष्णू चाटे याचं जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे खंडणीच्या बद्दल त्याने कशा रीतीने वाल्मिकला सहकार्य केलं, वाल्मिकचा कसा उजवा हात होता याकडे न्यायालयाचं आम्ही लक्ष वेधलं। विष्णू चाटे याच्याविरुद्ध खंडणीचा हा जो आरोप होता हा केस पोलिसांनी यापूर्वीच CIDने ताब्यात घेण्याच्या अगोदरच दाखल झालेला होता। त्यामुळे विष्णू चाटेच्या विरुद्ध कुठला गुन्हा नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही। त्याचप्रमाणे मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागत असतात, आरोपीला लागत नसतात। म्हणून विष्णू चाटे याचं जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे खंडणीच्या बद्दल त्याने कशा रीतीने वाल्मिकला सहकार्य केलं, वाल्मिकचा कसा उजवा हात होता याकडे न्यायालयाचं आम्ही लक्ष वेधलं।